अरे हां. हॅलो. हां आई बोल ना. बसले बाई आत्ताच. हां ती आहे ना घरात हाडळून बसून ठेवली घरामध्ये. घरातले कपडे धू अगं भांडे घास. दिवसानं अगं तिला 10 टाइम चहा लागतंय ग. चहा 10 टाइम तर कोण पेत असतं का चहा? एवढा चहा पिते ती. अगं ती पातेले घासून घासून कंटाळा आलाय मला. काय बघून तसलं संग लग्न करून दिलं का माझं? हां तू त्यांचीच कडवड. तुला कधी स्वतःच्या लेकीची माया येणार नाही. हो हो घेते सगळ्याला समजून. अगं घेत असं समज मला नको सांगू मला यायचं बरं तिकडं. मला नाही राहायचं इथं. अगं जरा कमी चाड्या सांग, एवढं नको वाढून चाडून सांगू. थांब तुला नंतर फोन लावते. बघ थांब, तुला नंतर फोन लावते. कवर कुठं चाळा सांगते सांगतात कुणाला? मग जरा घरात समजून हे करून राहा, सगळ्यांना समजून घे. काय एवढ्या चाड्यासारख्या दिवसभर फोन करू चाड्या सांगते. बघ नाचायलाच राहती, जस काय नाचायचीच राहती. लगेच माझं स्वांगा झालं जरा कमी बडबड करत जावं कळलं ना. जेव्हा बघून मग चहा बनव मला. माझ्या आई सांग बोलतो काय बिघडलं बरं तुमचं? हा अगं दिवसभर तर चालूच असतो फोन, आणि काय बिघडलं म्हणजे दिवसभर चालू आहे. हो आम्हाला काम दिसणार ना काय फक्त फोनवर बोलण्याशिवाय. आता तास 2-2 तास तर सारखे हमेशा बोलते हो आईला हो 2 बापाला. तास मी फोनवर बोलले. घरातले काम काय तुम्ही केले का उठून मग पहाटे सकाळी 4 वाजता? चल मला चहा दे बनवून, एवढं नको तू आधी 10 टाइम कोण चहा पितं का? फुलकी शुगर बिगर जातं वरतून करून लवकर द्या दुपारच. फुगवलं असेल ना तुझ्या आईने आता तुला, त्याच्यामुळे लागली तशी म्हणायला. तरी तीच मध्ये गेलं तर बरंच होईल पण लवकर तरी जा ना. म्हणजे मला मारते का? आणि तुझ्या आईने सुखात राहावा आणि मला मारावा नाही का? माझ्या आईला काय बोलायच नाही आता सांगायला लागले. आईचं नाव घेतल्यावर किती नाका शेंडायला राग येतोय. येतोच त्यामुळे घ्यायचं नाही माझ्या आईचं नाव कळलं ना. आणि इकडे आम्हाला मारी नका, आम्हाला शुगर करी नका. कुठं मरायला लागली तर मराय पाहिजे का मी? मग त्याची वाट बघायला लागली. अशी तर सुना असावा, सासूला मारणारी नाही, आईला जपणारी, दिवसभर फोन करायला लावणारी. काय बोलण्याची गरज नाही. आताच फोन केला मी माझ्या आईला 2च मिनिटं झालं बोलले असेल. अगं मी वाढू झालं तुला पाहते, अर्धा तास वाढूळ झालं तू झालं, घरातून काय? गप्प फोन करते. तुम्हाला पटते का तुमचं बोलणं? मला काय तुमचं बोलणं पटत नाही. नाही पटत ना? नाहीच मग तू पटत. गपची फाय तसं राहायचं घरात नीट. तुला काय आमच्या घरचे उद्योग तिकडे सांगायला शिकवले ठेवलं नाही इथं? मी काय सांगितलं बघितलं नाही कळलं ना. मग काय बोलत होते मी? सर ऐकलं की काय ऐकलं? मग बापाला आईला गारानं सांगत होती 10 भर चहा करावं लागतं, 10 वेळा चहा करावं लागतो, मला हे करावं किती वेळ चहा लागतं. पिता तुम्ही? किती वेळेस? अगं पण तुझ्या बापाच्या घरच्या कारखान्याची साखर चालली का? बापाचं नाव घ्यायचं नाही माझ्या. आता सांगायला लागले बापाचं नाव घ्यायचं हा नाही. किती चिडती. जस काय तुझ्या बापाच्या घरच्या माझ्या बापाने कारखान्यात ठेका नाही साखर घेतला. आणली. माझ्या नवरा लोक सगळे कमवत्यात, मी त्यांचा कष्टाचा चहा पिते, तुझ्या बापाच्या घरचं नाही गेलं. हातानं करून प्यायचं मला काय सांगायचं नाही कळलं ना. आणि मग तसंच म्हण ना की मला चहा करायचा लय, माझे हात मोडले तर मी मला कसं कंटाळा सांगायला येतोय. तुम्हाला? मला करायला लावायचं नाही कळलं ना. माहिती होत नाही तुम्हाला चहा 10 टाइम देणं करणं दिवसात. अगं एवढी उघडीट भोपळा तरी कसा आहे? उघडीत भोपळा. उघडीटच भोपळा आहे ह्यो. कसं राहायचं करून मग तेवढं सांगा फक्त बोलाय दुसरं काय नाही. एवढं तोंड चालतंय ना तेवढं घरातले कामं केले किती बरं होईल. म्हणजे काय मी तुझी सून आहे का? तेव्हा मी तुझ्या हाताखाली काम करायला? सासून काय असं दिलंय का कुठं? सासून घरातले कामं करायला आणि कुठलं तू दिलंय? दिवसभर मोबाईल वर राशीन ह्या करून घरातलं सगळं सांगत. मी काही करल. माझा फोन सगळं माझं माझ्या बापाने घेऊन दिलंय नाही तुमच्या लेखाने घेऊन दिलंय एवढं बोलायला. लय बापाची बॅलन्स लाडकी. माझा बापच टाकतोय बरं का. तुम्ही नाही टाकत, तुमचा लेख पण नाही टाकत. तुझ्या बापाच्या घरी काय बॅलन्सचा कारखाना होता का? हो हो हाय माझ्या बापाच्या घरी बॅलन्सचा कारखाना आहे. सगळे माझ्या बापाच्या घरी. माझ्या बापाला नाव ठेवण्याची काहीच गरज नाहीये कळलं ना. तरी म्हणलं इरबळ कशी ठमकत बसती फोनवर बोलत. तेच म्हणलं तेच. बापाने घेऊन दिलंय. आणि ते डबडं इकडे फेकून देते, बापाने घेऊन दिलं म्हणून मला दाखवते. इकडे फेकून दिलं ना उकांड्यात, ते डबड्याला कोणी विचारायचं नाही. ह्यालाच म्हणतात सुशिक्त दिवा आणि भीतीवर ठेवा. ह्यालाच म्हणतात सुशिक्त दिवा आणि भीतीवर ठेवा. हो हो तेवढेच ते आपल्या टोमणे टामणे मारायला. घरातले काम तसे केलं तर बरं होतं ना. पण मी म्हणते कुठल्या पुस्तकात लिहिलंय का सासून काम करायचं नाही? सून आली म्हणजे सुनानच घरातले काम करायचे. आधी जेव्हा सून होतं बरं सगळे घरातले काम होते ते टाप टीप सगळं घरातलं झाडून पुसून खाऊन पिऊन. कमी बोल कमी. जरा तोंडाला हे दे ब्रेक. जसा गाडीला पीड ब्रेक आहे तसा तुझ्या तोंडाला ब्रेक दे. कवर तुझ्या हाताखाली करायचं. ब्रेक असतो तो माणसानं पहिलं बोलावं सुटलं की शिकवलं. फाड 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 तोंड सोडीतच राहती. हा राहू द्या. माझ्या तोंड आहे म्हणून बोलायला लागले मी. तुमच्या तोंड नाही बोलत मी. तेच ना म्हणलं ते तुझ्या स्वतःच कातड्याचं आहे म्हणून तरी जरा तरी अहो हे ते होत नाही. मातीचं मटकं असतं का नाही फुटून गेलं असतं. माहिती का ते तोंड तुमचं? माझं हा आणि तुझं चांगलं का फटाकडी वाणी? हाय चांगलंच आहे. तुझं जसं फटाकडे उडत आहे तसं तोंड तुझं सारखं फटफट चालू आहे. हाय ना कसलं ना कसलं. हाय ना कसलं नाटक घेऊन आलता ना बघायला. लय चांगले लयच. आता काय झालं? आता रुतायला लागली हे काय नसता दिसला देखना देवान भीतीवर लांबून ठेवा. बोला जरा. काय लांबून बोला? तुझे किती नाटक चालू. चहा बनव म्हणलं तर 1000 वर अरे किती. बाया, चहावर. आणि तिथे आई बापाला जा पहिली मला चहा वैताग आहे बनव. ते चहा बनवून बनवून. अहो एक पात्र राहिलं नाही पातेलं
दिवसाचे 50 पातळे घासून कसं हाताशी ही झाली पण माझी. दुसरं काम करायचं का तुला काय मग? तेच उद्योग आहे ना, तेच हा. काम आहे घरात. हो, कोणतं काम दिवसभर पहाटे उठले पण चहाच बनवत बसते नुसतं, दुसरं काही कामच नाही कर? करत. मरती का काय मग तू चहा बनवला तर? तुम्ही मारा काय चहा नाही पिला 1-2 दिवस तर? मला मरसाल का? मारती? मला मारती? हो. काय हो? काय हो म्हणजे? मग मला मारणार तू? हो. माझ्या लेकाला येऊ दे, तुला चांगले फटके द्यायला होते. तुमचा लेक बीत असणार, तुम्ही बीत असलेच. तुला चहा बनवायचा कटाळा, सगळ्या कामाचा आळस. पण मी का बनवून दिसतो 10 टाइम चहा? एकदा असतो दिसतो, 2दा असतो, 3दा असतो, 10 टाइम. एवढी ताटली का तू? अहो मरचल. अगं मरू दे, काय मी बी ते मेले तर सोन. तुला काय करायची? तुझी आई तर सुखाने राहते, मी मेले तर. तुम्ही माझं कसं होईन? मला कोण भांडण मग? हा, माझ्या दिवस सुका नवे जायची तुम्ही गेलं तर. म्हणजे तुझं म्हणणं आहे, तुझी इच्छा आहे की मी जावा? हा, तुझी हेच इच्छा आहे, त्यामुळे तुम्हाला आडवं घरून बोलती. मरा की तुझी इच्छा आहे की मी मारावा आणि तू जागावा आणि तुझ्या आई बापाला आनंदाने फोन करीत माझ्या राहा. आईला बापाचं नाव घ्यायची तुमची गरजच काय म्हणते मी? नांदते ना मी इथं. काय नांदती? हा? माझ्या माय बापाला मध्ये घ्यायची गरज काय? 10 माझी कामातून माई एक येते काम का तुमच्या करते. इथं जेवायला मागायला? अगं 10 कामातून एक काम करती आणि किती त्या घराने बाबा, बोलती. काय काम केलं सकाळपासून उठल्यापासून? आता वेळ किती? 4 वेळ झाले चहा प्यायचा. आता ही 5वी वेळेस. भाऊकीच्या सुना जाऊन बघ, त्यांचं हा. जरा बघ कशा अहो, करते ती. त्या बघा तो किती आवाने आहे का? सारखं टाक 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 मोबाईल वर मला करत नाहीत. ते सांगायला लागले ते अजिबात काही करत नाहीत. काय करत नाही? तुला माहिती आहे का? अख्खं सुनवाई इतकं भारी जपतात, साडी म्हणत नाहीत की बांगड्या म्हणत नाहीत की कुठला सण आलाय वार आलाय, सगळं टाइमच सगळं असतं तुला सुनाला. कुठलं आणि कमी? तुम्ही तुला कुठलं कमी? अहो साडी सुद्धा माझ्या माईच्या घरून आणावं लागते मला. हा ना? हो. किती साड्या आणल्या तुझ्या माईच्या घरून? किती साड्या आणल्या फाटके म्हणजे? तसल्या वागते जार. आमच्या साड्या किती छान छान आहेत, कपाटात ठेवल्या तो अगं बाय पाहिल्या बाय. का? त्याला बघूच तर वाटत दर्शनाला माझ्या पोराकडून साड्या घेती, डाक करून घेती, नवरा तिकडचं माझा नाव आहे. करती. नवरा माझा आहे. कळलं? म्हणजे तुझी सगळ्या बोलायची बाजूनी गरज नाही. चलती का नाही तू? सगळ्या बाजूनी सगळ्याच चलते. बाजूनी चलती ना. नवरा माझा, तुझा नवरा कुठून आणला ग? कुठं आणलं म्हणजे? कुठून आणला? झाला का पदरात आला? तुम्ही आमचं दिला ना? पोरग नाही, तुम्ही तुझा दिला नवरा आहे, ना? माझं पोरग नाही का ते? मग काय पोरगम जातात घेऊन पोरला? कुठे जाऊ घेऊन? जा कुठं बी. ठेवला की तुझ्या हवाले करून. ठेवला आणि तुझ्या काय आम्हाला हवाले घरातले कामधंदा करायला एवढं आडवं अहो लावते पण काय मी आलते का लेकर असं ठेवायचं तर बिना लग्नाचं? तू नसते आली ना अप्सरा तरी बी माझ्या पोराचं मस्त चांगलं झालं अगं असतं. बाया बाया. तू आली अहो, म्हणून तर. कोण पोरगी द्यायला गेलत? माझ्या मायाच्या द्या हो द्या, माझं लय सोन्यासारखं पोरग आहे हो, माझं असलाय हा हो, का? माझं असलंय करून लग्न करून पोरगी घेतलंय. माझ्या पोराला तुझ्या आधी इतकी छान पोरगी आलती. राहू दे राहू अगं दे. तू सांगितलं काहीच मला, नाही. सांगितलं काय त्यांनी मला सांगितलं? सगळं सांगितलं. काय सांगितलं? माझ्या भावाची पोर करायची होती, तू दुश्मनीने आली म्हणून तर बघितली, माझी अहो, भाषी नाही आली. बघितली कसली वक्तीच्या दिसायला, काय ढुसाई निसते वक्ती दिसायला. आहे का? हो, म्हणून ते मला लग्न करायचं. मला काय माहित नाही का स्वतः त्यांनी लग्न मोडले. शाने बाई, 7 गुणा तुझ्यापेक्षा माझ्या भावाची पोर छान आहे. दिसणं पण महत्वाचं असतंय. काय दिसणं कळलं का? महत्वाचं असतं? तुझ्या दिसण्याला बोलू काय नका. चुलीत घालायचे? दिसणं महत्वाचं नीट आहे. बोला बरं, काय तुम्हाला सांगायला लागले, नीट बोला जरा काय नीट इज्जतीमध्ये. बोलते तू? तेवढं डोक्याचं खोकं करून टाकते. काय तुला नीट अगं बाई, बोलते तेच मला का? डोकंच नाही माझी बाईला भाषा आली खोकं असती तर तिने मला कसं कधी ना असं कसं- नसतं तेच केलं. मला कसं ना कसं मान्य तरी केलं की मग तुमचं डोकं नाही खोक आहे म्हणून. हा का? हो. म्हणजे किती बाई बिया कराय बाई, ही माझ्या डोक्याला लागायचं काम धंदा करते तू. चहा बनव म्हटलं तू 1000 वर केलं का झालं बाई, नाही? आलं त्या चहावरच काय बाई, चहा पिऊन पिऊन मरती काय खरंच आजची आज काय माहिती. म्हणजे मला मारायला बी सुटली गय बाई, हिच्या पुढं काय करू? मला मारणार बी डोकं आणून तू. घ्या. डोकं मग तुला हाताने काय लावून भेटलं? घे, भिंतीवर म्हणजे ठेवून तुझा ह्याचा अर्थ माझा लोक बाहेर गेला ना तोपर्यंत तुला मला टेन्शन देऊन देऊन माझी बीपी शुगर वाढवायची. हो, त्याच्यामुळे वाढतच तू नाही जास्त करते. वाढतच नाही पण हा ना? हा. वाढून मी ऍडमिट व्हायला पाहिजे म्हणजे तुला चारी घरात आनंदाने तेच तर म्हणते हिंडायला जाणं असं बाई, वगैरे म्हणजे करा. घरात तेच सांगायला लागले मी तुला, कळलं ना? अरे तुला बोलते तुम्हाला हा? अरे तुला बोलते का? अगं बिगर आकलीची गाड वैस तू, शानी नाही. असू दे, हाय ना कोणतरी, हाय ना. असल्या पोकळ बांबूला ना चांगलं लेखाने ठेसाय पाहिजे होतं, पण माझा लेख ठेसत नाही म्हणून म्हणून हाणले काय की तुमच्या असं लागलं. नवऱ्यानं, म्हणून तुम्हाला वाटतं की मला आमच्या बी हाणावं सारखे दिवस काढले ना तर तुम्ही मरून जाता पटकिनी. झालं ग बाया, झालं गो बाया, किरकिर चालू बाईची. पटकिनी मरशीन. आमच्या सारखे दिवस आम्ही एवढं कमवलं म्हणून तर एवढं वय बाई झालं तुम्हाला, कमवून ठेवलं म्हणून. तसलं बडबड बडबड करू नको. उपकार नाही केले तुमच्या लेखासाठी केले, माझ्यासाठी नाही केलेलं काही, कळलं ना? आणि हे जे काही केले लेकाचं ना माझा तुमच्या लेखासाठी केले, माझ्यासाठी नाही केलेलं. अगं किती उलटी टवळी आहे, किती मला उलटी आहे. उलटीच आहे का नाही? तुझ्यासारखं माणूस कुठं नाही भेटत. चहा बनव म्हणलं तर इतकं उरकायला लागली. मग करावं ना हाताने प्यावं म्हणते मी, का म्हणजे महाग लागावं चहा करून दे म्हणून. तुला ह्याच्यासाठी माना पानाने आणली. चहा करायला होत नाही तुला. काय मान करावा काय ना पान. करावा ना. ते बघ किती मन ठमकती देवा पांडुरंगा. काय सून भेटली मला. भेटलेलं कसं चवाची. नशीब तुमचं. काय नशीब तू आली सून म्हणून. भेटली. नाहीतर अगं, बसल्यास असंच तू घरात आली म्हणून माझी भाषी यायची राहिली ना. माझी भाषी आली असती तर मला अशीच बोलली असती का? वक्ता तोंडाची. वा तुला छान तोंडाची. अगं बाय बाय, तिचा मेकअप काय होता, काय ती साडी होती, काय ती होतं तसलं तसलं घेऊन यायची होती. माझ्या भावाची पोरगी, माझ्या तुझ्या भावाची पोटात पोरगी. दुखायला लागलं काय नो?
काय पोटात कशाला दुखन? त्याच्यामुळेच ना माझ्या भावाची पोरगी करायची म्हणून तुझ्या पोटात दुखायला हो बाया, लागलं बाया, त्याच्यामुळे ते आले असते हे दुसरं आणून ठेवलं घरात पोराने बुजावणं म्हणूनच असं झालं. हो ना. झालं का अजून काय बाकी राहिले बोलायचं? हा काय बाकी राहिली नाही तेच मला काय बाकी राहिले बोलायचं अजून? म्हणजे माझी मालकी नाही का तू हो हाय. परत मला बोलायला तू माझी सून आहे मालकी मी तुमची सून. सून असली तर बस माझ्या डोक्यावर नग बस डोक्यावर तुला गावात बसता मिरवी यायचं ते बस बस ना डोक्यावर नको चहा कर म्हणलं तर मी सून आहे मग माझ्या डोक्यावर बसते का मग काय सुना काय घरातलं का कामाला होतं काय सुनाला? मग काय करायचं तुला तुला हात काय मोडणार का तुमचे? कामाला नाही लावायची तुला पुजायला आणली घरी लावा हळदी कुंकू लावा पूजा. पुजायची का पूजा. आकलीचा बिगर कांदा आहे तू हम्म. लावान पुंजान असू द्या. हाय ना. ह्यालाच म्हणतात बिनलाजी हा ना. हा. असू द्या. हाय ना बिनलाजी काय ना पण हाय ना. बिनलाजी आहे तू असू द्या. चहा बनव म्हणलं तर एवढं 17 उरकती काय थकली असं टेन्शन आता. देते मला नुसती बडबड डोक्याला. करून करून. लय बिनलाजी आहे तू करून करून असू द्या. हाय ना. असू द्या काय आहे? मग काय बोलू तुम्हाला पुढं आता? काय बोलू उपयोग तर आहे अगं बाईला? तुला चहा बनव म्हणलं तर एवढं उरकायची तुझी गरज नाही सासूची सून होऊन. काय चहा करून दे चहा करून हाताने करून प्या की काय तरी असलं. मग तुझे हात मोडते का तर तुमचे हात मोडचाल का? तर ताटी ना तू म्हाताऱ्या माणसाला चहा दिला तर काय मरते बाया का तू? बाया बाया म्हातारा माणूस दिवसाला गन पावडर नव्या लयच नव्या makeup आहे माझी गन साड्या. पावडरला बघ ना माझी मेकअप तुझ्यापेक्षा तर कमीच आहे मी खेड्या गावची बाई कसली मेकअप आणि कसलं काय ग हो हो म्हणून 4 वेळेस आरसा घेऊन चालू असतंय. तसं केलं असतं तर असं थोबाड दिसलं असतं का हे थोबाड बघ ना कसं दिसतं हो ना आता चहा प्यायचा आहे ना मग नका नाटक करायला. डोकं दुखायला लागले माझं कुठे पण हिवायला मला लागले माझं. म्हणायची तू तिथं होती तिथून इथं आली का माझ्या डोक्यावर नाचत नाचत मला भांडायला मग मला लय सांगत डोक्यावर नाचाय तुमच्या कारण नाचायला कोण नाही ना म्हणून. तुझ्या बापाने हे शिकवलं तुला अय, तोंडाला तोंड आई द्यायला. नीट बोला बर का. बाप बीप काढू नका माझा नीट बोला जरा इज्जतीमध्ये. बापाचं काढलं होतं इतका राग येतोय आणि तिथून आली माझ्या डोक्यावर बसाय परत इथं मी थकून आपली बसले नको बाया बाया, थकले असताना मला भांडण फोनवर भांडण. बोलत बसती नाटक काय करती आणि चहा बनव म्हणलं की इतके भांडण करते नुसते भांडायचे एका चहाच्या कपासाठी. जावं ना करा मला बी द्या बरं माझा बी गळा सुका तुम्ही संग भांडून भांडून. बाईचं काय तोंड बन होईना पण. अगं बाई तू पंचटच आहेस पहिलीस असू द्या. लई पंचट आहेस हा करा चहा आणि मला बी पाजून तुम्ही पण प्या. असंच म्हण की माझे हातपाय लुळे झाले तर सासूबाई तुम्ही चहा आणून मला पाजा म्हणून. तुम्ही त्याचीच वाट बघायला लागलात. कधी हा, हातपाय ते लुळे काय, होतील त्याची. एवढं पारावाने उभा राहिलं एवढं मोठं धडधास मग काय बसू काय आता? बसू आली का माझ्या डोक्यापाशी बसायला मग कुठं जाऊ आता? तू तर माझं डोकं येत नाहीत का उठवलं बाई थांब आता माझ्या पोराला येऊ दे काय नाही करत तुमचं पोरग बी तुमच्यासारखंच आहे. त्याच्यामुळे तर अशी लाडावली एवढी पोरग नाही काय करत ना त्याच्यामुळे तर तू अशी लाडावली सगळ्या घराचा फायदा घेतला आणि सगळ्याच्या डोक्यावर बसली डोक्यावर बसते मला आता घरात तिथं होती तर तिथून इथं आली मला भांडायला एक कप कर चहा कर म्हटलं तर इतकं तर तू उरकिलंय आता मी 50 झालं म्हणे बाई. चांगल्या घरातली आणि चांगल्या वळणातली लेक ही कुणाची तरी हायच काय हायच वळणार नका जाऊ माझ्या कळलं ना. लय वळणाची तू आळ्या मोड्याची डोक्यावर नाही बसले मी खाली बसले कळलं ना. त्याच्यामुळे तुला तिथून इथे ये म्हणले होते खाली नाही तुझे पाय मोडाय पाहिजे आमच्या डोक्यावर बसल्यावर हो ना करा, तेवढंच करा. पाहिजे तुम्हाला पाय मोड हात मोड. बाया ही बाई आता मला अशी करते आणि नंतर तर काय करेल काय माहिती. अगं बाई हात मोडले तुला खरंच तर. भांडण तंडण जमत नाही तू तिथून काय इथं आली माझ्यापाशी माझ्या तोंडाला तोंड द्यायला आली का काय गरज पडली मला तोंड काय तोंड गरज पडली मग कशी काय आली तू इथं गरज काय पडली पण मला. अगं एखाद्या घरात जा एक कप चहा करून दे तिकडे खप कुठं तरी आता काय ते चहाचं आता 50 झालं बाईचं. म्हणूनच म्हणलं माझ्या समोरची तिकडे जाऊन खप जा तिकडं तुझा निकाल वाजव नीट तिकडे बोला बरं का. खप मी तसलं बोलू नका मला नाही चालणार तसलं बोललेलं. आणि मग असं बोलल्यावर लय टोचत आणि मग का ग एक कप चहा करीना करा की हातान आणि प्या 17 वेळा ती किरकिर किरकिर निसते उभं. बुडबुड बुडबुड काय करते काय नाही चहा प्यायचा का तुम्हाला? हा चहा प्यायचा आहे हा अहो प्या की मग हाताने करून काय मायापाशी हे करून